खरोखरीचा तुला दंडवत. लेखक राजेंद्र वैशंपायन. निवेदक दत्ता सरदेशमुख. 6 फेब्रुवारी. स्वरलता लता दिदींचं निधन झालं. अनेक कविता, लेख, आठवणी, अगदी लता दिदींना पत्र इत्यादी शब्द अभिव्यक्ती आपापल्या पद्धतीनं अगदी सर्वसामान्यांपासून ते समाजातल्या मान्यवरांपर्यंत विविध पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमात, विविध माध्यमांवर, विशेषतः समाज माध्यमांवर येत होत्या. त्यात काही हळव्या, काही व्यवहारी, काही विस्तृत, काही मोजक्या शब्दात, काही हृदयद्रावक आणि काही अगदी राजकीयसुद्धा वाचायला, पाहायला, ऐकायला मिळाल्या. एखाद्याच्या जाण्यामुळं झालेली मानसिक स्थिती व्यक्त करावीशी वाटणं ही साहजिक मानवी संवेदना आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं कसं व्यक्त व्हावं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. लता दिदी जाण्याचा माझ्यावर नक्की काय परिणाम झाला याचा मी स्वतःशीच विचार करायला लागलो. स्वर्गीय लता दिदींची प्रत्यक्ष भेट सोडा, पण लता दिदींना प्रत्यक्ष पाहिलंही नाही. अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं जड शब्द वापरत दुःखाची अतिशयोक्ती करून उगाच शाब्दिक गळे काढण्याइतकं दुःख मला आत्ता झालं आहे का, असा प्रश्न जेव्हा मी मला स्वतःला विचारला तेव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आलं. मग मला प्रश्न पडला की मला दुःख झालंच नाही का? त्याचं मनाकडून प्रामाणिक उत्तर नक्कीच झालं असं मिळालं. मग दुःख नक्की कसलं आहे याचा अधिक विचार करता लक्षात आलं की आजचं दुःख हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिदींच्या देहावसानामुळं त्यांची भेट किंवा दुरून दर्शनसुद्धा होण्याची अतिशय अंधुकशी शक्यताही मिटली आहे या जाणीवेत आहे. त्यांच्या सहवासात असणाऱ्या, संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना दिदींच्या प्रत्यक्ष देहावसानाचं तीव्र दुःख असणारच. त्यांच्या निकटवर्तीयांनी, त्यांच्या अनेक भक्तांनी, चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनही घेतलं. पण मला वाटतं माझ्यासारख्या सर्वसामान्यांसाठी त्यांचं शेवटचं गाणं हे त्यांचं खरं अंत्यदर्शन होतं. दिदींनी शेवटचं गाणं म्हटलं आणि यापुढं दिदी गाणं म्हणणार नाहीत हे कळलं तेव्हा मला आजपेक्षाही अधिक दुःख झालं होतं. खरंच त्या दिवशी मला आजच्यापेक्षाही अधिक वाईट वाटलं होतं. दिदींच्या गाण्याबद्दल बोलण्याची मी अजिबात जुर्रत करणार नाही, कारण एकतर माझा वकूब मी ओळखू नये आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसानं अशा काही देवदत्त गोष्टी शब्दात पकडण्याचा फोल प्रयत्नही करू नये याची मला जाणीव आहे. मी इतकंच म्हणू शकतो की जसं सूर्यास्ताचा आभाळ पाहताना, भरतीचा समुद्र पाहताना, हिमालयाचं भव्य सौंदर्य पाहताना, उत्तम लागलेली तानपुऱ्याची जोडी स्वरेल गुंजारव करताना जसं वाटतं त्याचं नाही वर्णन करता येत, तसंच अनुभवाच्या पातळीवर एक सामान्य रसिक म्हणून दिदींचं गाणं ऐकताना मला वाटायचं. दिदींच्या असंख्य प्रतिमा आज ध्वनिमुद्रणाच्या रूपात मनामनात आहेत आणि यापुढंही राहणार. हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे यापुढं प्रत्येक शिवजयंतीला लागणारच. शहीदांची आठवणी ऐ मेरे वतन के लोगो याही पुढं जागवत राहणार आहेत. भक्तांच्या मनात फुललेल्या मोगऱ्यावर ऋणझुणू भ्रमर रुंजी घालत राहणार. आपल्या तरुणाईत ऐकलेलं लता दिदींचं एखादं खुणेचं युगलगीत पुढच्या निदान 2 पिढ्यातल्या आजी आजोबांना अजून यौवनात मीची जाणीव देत त्यांच्या गालावर लाली चढवत राहणार. म्हणून लता दिदींना अखेरचा हा तुला दंडवत असं न म्हणता माझ्यासारखा सामान्य रसिक वारंवार खरोखरीचा तुला दंडवत असं निदान अजून 2 पिढ्या तरी म्हणत राहणार आहे हे जितकं खरं
तितकंच हे लिहिताना मी एक अनाहूत आवंढा गिळला हेही खरं. तिचा तुला दंडवत. लेखन राजेंद्र वैशंपायन. मोबाईल नंबर 9323227277. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.